जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शेवालाल, जय ज्योतिबा. बाई बरीच लांब लिस्ट लावली तुम्ही. स्तुती करताय महान मानवाची, चांगला मुद्दा सापडलाय, अशा कमेंट येतात. पण आज एक अशी कमेंट आली की तिच्यामुळे मला बोलावंच लागले. मला एक कमेंट करणारा भाऊ म्हणतोय की बाई मुळात आमच्यावर अन्याय झालाच नाही. आमच्या तोंडाला गाडगं व ढुंगणाला झाडू नव्हता. आमचा समाज, आमच्या लोकांना बघणं सध्या शुभ मानलं जायचं. आमच्या लोकांना, त्यात मी बी आली. मला नाही वाटत मी नाही आले, मी बुद्धांच्या विचारायचे, मी बाबासाहेबांच्या विचारायचे. तर त्या असं लिहितोय की आमच्या समाजाचं तोंड बघणं सध्या शुभ होतं. एखादं मंगल प्रसंगी जर आमचा एखादा माणूस एखाद्याच्या नजरी पडला तर ते म्हणायचे बाप आजचा दिवस चांगला आहे, मांगाचं दर्शन भेटलंय आजचं असं. म्हणजे याच्या बोलण्याचा मुद्दा असा आहे की पहिल्यापासून जे अन्याय, अत्याचार, तोंडाला गाडगं, झाडू, हे सगळं महार समाजाला झालंय, आम्हाला नाही झालं. म्हणजे हे स्पेशल बाजूला स्वतःला वेगळं काढायला. मग माझं म्हणणं एक आहे, तुम्हीच ठरवा, आपणच ठरवू की आपण शूर आहात किंवा क्लिअर कट हिंदू आहात का दलित आहात. जर मागण्यासाठी दलित तयार करायला स्वतःला विषय बाबासाहेबाच्या संविधानाचा आला किंवा जातीयतेचा आला, होणाऱ्या अन्यायाचा आला, तर तुम्ही स्वतःला हिंदू सांगताय. आणि भांडायचं ह्याचं असेल किंवा आता संविधानाचं रक्षण हे करायचं असेल तर लगेच काय आम्हाला गरज नाही या गोष्टीची. म्हणजे आपणच तुम्ही ठरवा नेमकं दुबळे घोडे व्हायलात का दलित व्हायलात का हिंदू व्हायलात. ती म्हणजे 4% जर दुबळे घोडे होत असाल म्हणजे तुम्हीच ठरवा की नेमकं तुम्हाला मुद्दा कोणचा मांडायचा आहे. मुद्दा हा आहे जो की मी सांगते तुम्हाला. पहिल्याचपासून आपल्यावर अन्याय अत्याचार झालेला आहोत. आपल्याला पण तोंडाला गाडगं, ढुंगणाला झाडू आपल्या समाजाच्या होता. आपल्याला कधी कुणा आपलं तोंड शुभ मानलेलं नाही. आणि एक जण तर काय सांगतो, ताई आपला समाज हा सूर्याच्या वंशाचा आहे, सूर्याच्या वंशाचा, डायरेक्ट सूर्यावर हात घातला. म्हणजे जर आपलं तोंड बघण्याचं शुभ कार्य होत असेल तर मंगळयान सोडताना मोदीनं आपल्याला न्याय पाहिजे होतं. आपण शूरवीर असाल तर आपल्याला पाकिस्तानच्या भारताच्या बाउंड्रीवर ठेवायला पाहिजे. आपलं तोंड बघून जर शुभ मुहूर्त होत असतील तर पंचांग बिंचांग आपण टाकून द्यायला पाहिजे. मला एक जण म्हणतो बाई तू घर का भीदी लंका दहन, हे मला शूट होत नाही, हे तुझ्यावर शूट होतंय. घरचा भीदी लंका दहन तुम्ही झाले, आपण सगळे एक होतो, आपलं घर एक होतं. तुम्ही भेदायलात, तुम्ही लंका जाळायलात, मी नाही जाळायले. मी बाबासाहेबाच्या विचाराला, बाबासाहेबाच्या संविधानाला आजही एकनिष्ठ आहे. आणि भविष्यात येणारी पिढी ही मला सन्मान देणार आणि इज्जतीनं म्हणणार की कमस कम तुमच्यासारख्या एखाद्यानं जतन तरी करायचा प्रयत्न केलाय म्हणून. मी माझ्या पुढच्या 100 पिढ्यांसाठी एक वाट निर्माण करून देते बाबासाहेबांची. कळतंय तुला? आणि एक जण काय म्हणतो आपण सूर्याच्या वंशाचे आहेत. मी नाही बाबा, मी सूर्याच्या वंशाची कशी होईल. तो इतका गरम झाला तर इथं पाणी जमिनीवर करतोय. वंश पुढं चालण्यासाठी तुम्हाला माहिती दादा हो, खरं आहे वैज्ञानिक म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने किंवा वैचारिक दृष्टीने सांगते, एक स्त्री पुरुष एकत्र आले तर वंश पुढे चालत जातो. मग सूर्यापाशी जाणारी अशी कोणची आपली पवित्र लेडी होती? टीका करा मला, पण जरा तथ्य धरून काही बी बरगळायचं. आम्ही सूर्याच्या वंशाचे, आमच्या फलाना ग्रंथ लिहिला, अरे सगळं मान्य आहे, पण सूर्याच्या वंशाचे नका हो तुम्ही बाबासाहेबाच्या विचाराचे व्हा. जर बाबासाहेबाच्या विचाराचे होताल, मंचावर जाऊन बाबासाहेब मांडताना आपल्या लोकांना अण्णाभाऊ साठे सांगताल तर आपलं भविष्य सुंदर होईल, आपली येणारी पिढी सुंदर होईल. बाबासाहेब माझा समाज म्हणतात, माझा. त्यांनी महारमागे एकत्र माझे केलंय, माझे. आणि तुमचे सारखे 2-3 टुन्नुक उड्या मारायला तर रोडावर येऊन स्पेशल आम्ही बाजूला व्हायला तर आम्ही आमचं वंश आमचा. मग तसं जर झालं, विचार करायचं झालं तर तुम्ही काय म्हणताय की बाबासाहेबांचा वर्ग जो आहे तो दलित होता, त्यांच्या गाडगे होते. मग त्यांच्या संविधानातले त्यांचे हक्क त्यांच्या पित्यानं करून ठेवलेलं तुम्ही का मागताय? ठरवा ना तुम्ही तर मागायचं नाही पाहिजे, तुम्हाला गरजच नाही ना. आपण आपल्या मुठीनंच करूत ना. पेन ह्याची गरजच नाही आपल्याला. आपण हे असं दाबायचं डिग्र्या घ्यायच्या, हे असं दाबायचं पद घ्यायचं, हे असं दाबायचं जमीन घ्यायची. मग ह्याच्यात आहे ना सगळं. डिग्रीची काय गरज आहे आपल्याला? ह्यानंच आपल्या डिग्री, आपण असं दाखवलं की डिग्री आपल्याला. मला टीका करत जाऊ नका. मी जातीनं मांग आहे पण विचारानं बुद्ध आहे, बाबासाहेब आहे. असे तुम्हाला मला काय कमेंटमध्ये शिव्या द्यायच्या ते बिंदास द्या, पण तुम्हाला रिप्लाय मात्र मी जबरदस्त देणार आणि तुमच्या 24 तास ध्यानात आणून देणार. पिल्ल्या हो, तोंडाला गाडगं आणि ढुंगणात झाडू तुमच्या होता, त्याच्यात आपण सगळे आलो. स्पेशल वर्गीकरणासाठी बाजूला होऊ नका. मी जाऊ देत नाही तुम्हाला माझ्यापासून लांब. तुम्ही मस्त करायला प्रयत्न. मी तर वाट बघून आहे कुणीतरी असा एखादा मोठा कार्यकर्ता माझ्याकडे यावा म्हणून, त्याला सांगेन मी शब्दात
वर्गीकरण वारीन वर्गीकरण फारांना बेसताना हे दाखवायचं आणि डिग्री घ्यायची. जय भीम दादा हो. माझ्या पित्याचा, माझ्या विश्वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा विषय मी घेते, त्याच्यामुळं मला हसायसारखं नाही. असं रक्तामध्ये असं आग लागल्यासारखी होती की माझ्या बाबासाहेबाच्या संविधानाला हात घालते, तेच ज्यांच्यासाठी बनवलंय संविधान. लाजा वाटू द्या आणि जागे व्हा. बाबासाहेब काय आहे ते हृदयाला विचारा, मला कमेंटमध्ये नका सांगू. जय भीम. आज गाणं नाही, आज बोलायचंच बसतं.